ते जाण खुब्यात जाणार, चमड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, त्यांना इथे बायका मिळणार नाही. बायका का रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसायला. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. काय याशीच गणपती बुडवाया, बांग 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 मुतलं चेंडी. आता हसाल रे, आता हसाल, पण इंदुरीकर मरणला, हे मरणार नाही 25 वर्ष, पण पाया पडून सांगतो, वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे, तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात तेव्हा हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंदुरीकरला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, थोंडाव लावा, टिंगड्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्याचे. तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार. आता तुम्ही घोडा लावा, मला मागं पुढं लावायचा, थोंडाव लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे बाप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे. आपण विचार करीत नाही. एवढं केरळवरून आलंय, केरळवरून, त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरतय, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात, आणि त्याच्या का हवा भरतोय. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पानं घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव अरे बाप मुलाचा खांदेकरी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला? कुत्र खात नाही 12वीला. कोण खात? एम.ए. फिमे याडपटा, BA BEd चिंगड्या निवडीत, MA BEd बाग छाटीत. खात कोण भंगरी तुला? आठवतो बाप दारूचा ग्लास तोंडाला लावण्यापूर्वी आठवतो बाप की ज्यानं बनेन मळाला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का जपा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळ्या विकल्या. शश्मेच्या का झपटलेल्या बापाकडे संध्याकाळची वेळ होती महाराज. शश्मेच्या का झपटलेल्या बापाला दोघांनी उचललं, स्पर्शाला केलं. 24 वर्षाचा तरुणा भान पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. शश्मेच्या का झपटलेल्या बापानं मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं जाती बापा जातात गाडी गाली बनली थरथराला बाप कापती शिकाली बसला. 24 वर्षाचा तरुणा भान पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली महाराज. पोराच्या तोंडात बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात गुडकं गुंतवलं आणि बाप पागल झाला. पागल. अरे आपल्या नालायक व्यसनानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेले काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा दारुड्याला इंद्रिकरला वाईट बोलला, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळ तुला काय भानगडे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं. ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लय लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना, किडा, फक्त त्या बापाची इस्टेट तो सोडायची ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची. बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो, पैसे रोग घे पिस्तूल.
अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा खाली. नामदेव रे कोण एका मिनिटात सगळ्या लोकांना एकाच मिनिटात सांगतो. देव बोलला ना, देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव नाचला देव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज. गायक वादक गुणजन मंडपवाले सगळे कीर्तन जमलेल्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या साई पालखीच्या 12व्या वर्षाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत काय चाललं होतं त्याच्यापेक्षा ह्या माणसाने एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम 12 वर्षापासून केला. याला 3च कारण. माणसाचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, प्रयत्न चांगले पाहिजे, आणि कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस आयुष्यात कधी मोठा होत नाही. कोणी उठायचं आणि काही करायचं बापाची पेन नाही. आणि म्हणून ह्या माणसाच्या प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आहेत, आणि कोणाचा तरी आशीर्वाद आहे. आणि तो 12 वर्ष आशीर्वाद साईबाबांनी त्यांना दिला. त्यांच्यामुळे एवढे लोक सोहळ्यात, तरुण मंडळी सगळी मंडळी 5 दिवस चालत गेली आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केला. तप घडलंय. आता ऐका. म्हणून या साई भंडाऱ्यातल्या कार्यक्रमाला पहिलं वाक्य सांगतो आज. तरुण मंडळी, महिला बिला, पोरी सोरी, आपल्या जीवनात किती येऊ द्या, खचून जाऊ नका. एक दिवस यश येणार आहे. हे इंदुरीकरचं वाक्य आहे. पटलं का म्हणा? अपयश आला ना येऊ द्या, पण जर खचून जाल तर मराल, आणि प्रयत्न कराल तर यश सापडेतील. लहानाने पोरं टाळकरी आहे. टाळ चुकला, एखादा म्हातारा त्यांना बोलला सण करा, चांगले टाळकरी व्हा. पक्वान शिकायचंय, लोकांनी अपमान केला करू द्या, लोकांनी नाव ठेवू द्या, लोकांनी पकवल्यावरून उठू द्या, ध्येय सोडू नका. एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चालतोय ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा, क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो. काहीतरी शिक. नाही खेळायचं का तुला? व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक, नाही जमत गाडी, काहीच जमत नाही, जागा मोकळी कर, दुसऱ्याला जगू दे, निघ. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासातली येतो फक्त कॉलेजच्या बसल्या. संडासातली येतो, अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे, आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच औलाद आहे. काय व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल, नाहीच महाराष्ट्र केसरी झाले पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा, नापास झाल्यानं फरक पडत नाही. MPSC द्या, 3 याला ना 5 याला नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर MPSC पास झालात, लाल दिवा आहे, दरवाजा उघडायला माणूस आहे. तालुक्यात ताब्यात आहे, तहसीलदार आहे, तू सिक्युरिटी आहे, तुला बंगला आहे, झेड सुरक्षा आहे, रिलॅक्स. मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही. तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं, काय झालं नाही? तिचं जसं दुसऱ्याशी जमल्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही. अशी 3 जण म्हणत होते तू 4था आहे, तिने हो कोणचं. अरे पुरीसाठी मरतो का शेमड्या? भंगरी शीर सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं.
हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं, आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. प्रियशी साठी मरतो का नालाय का. पोलीस भरतीला गेला 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. त्यानं गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. SP झाले, PS. अरे पोरगी SP आहे, पोरगी SP. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी SP आहे, पोरगी. आणि हे 3 याला 12वीला बसलो. आणि काय झालं रे, आपला विषय नाही. तो विषय काय, फाशी घेतो काय जगतो, हलकट क्वालिटीचा. सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे? कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा, मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे. त्याचं तोच नाही. सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही, यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे भोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गौऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे 2च माणसांची पुण्य आहे. ही 2च माणसांची पुण्य आहे. 1 आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगच्च अधिकार सरकारनं दिले आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2 वर्षात. चांगल्या पोरानो प्रेमच करीनो. एकदम भंगरी पोर, त्याच्या बगलात गुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकट पण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळ आला, त्याच्या आतलं जर तुटला काय करायचं? पादायचं निघून यायचं. काय ठेपे. आपलं बंगल्यात जन्माला आलं, 90,000 खर्च, कुपोषित झालं. इकडं आलं पुढं, इथं गेला आत. त्याची आई म्हणली माय वाघाला पिलू झालं. सकल जीवन करी तो संभाळ, सकल जीवन करी तो संभाळ, हो सकल जीवन करी तो संभाळ. मांजरीच्या पिलाला कोणतंच ट्रीटमेंट नाही, देखणं पिलू. कुत्रीच्या पिलाला तर कुणीकडं आलंय, कुणीकडे गेलंय, पण कोण सांभाळतो? त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे, फक्त अंड्यावर बसायचं. अंडे खाली ठेवायचे आणि तिने फक्त अंड्यावर बस. फोडलं का पिलू, फोडलं का पिलू, फोडलं का पिलू. बरं, शिवाय पिलं भंगार भंगार नाही.
देखणी पिलं का तुक प्रमाण किती सुंदर आहे. अरे सकळ जीवांचा करीतो, अरे अख्ख्या जगाला तो सांभाळतो, त्याचं नाव देव आहे. पुसितो जगासी एकला तो, पुसितो जगासी. तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा, इंद्रिकरचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रिकरचं खोटं ठरलंय. हे जाण खुब्यात जाणार, चमड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, त्यांना इथे बायका मिळणार नाही. बायका का रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाला, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. काय याशीच गणपती बुडवाया, बांग 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 मुतलं चेंडी. आता हसाल रे, आता हसाल, पण इंदुरीकर मरणला, हे मरणार नाही 5-25 वर्ष, पण पाया पडून सांगतो, वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे, तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात ठेवा, हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंद्रिकरला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, थोंडाव लावा, टिंगड्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्याचे. तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार. आता तुम्ही घोडा लावा, मला मागं पुढं लावायचा, थोंडाव लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे बाप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे. आपण विचार करीत नाही. एवढं केरळवरून आलंय, केरळवरून, त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरतय, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात, आणि त्याच्या का हवा भरतोय. ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाळं घालणारा माणूस आहे, वृक्षमित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा, इंदुरीकर दारू आणला लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माया बापाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं, तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता, हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बेमे कोण खात नाही, कोण खात नाही. 11वीला गेला टोणग्या, आता शिकतो. मिसळून फुटलं नाही तुला भंगरी, तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेसत तू. दरिद्री 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं 15चं आहे, 15चं 9वीचं म्हणजे 15चं आहे, इतकंच आहे खबर बांड. टाईट बात आहे बापा कधी. ते बापाला म्हणताय तुझं सगळं मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझ आहे, मग विचार तुझ्याला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17चं आहे. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं. तो म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल? आता हसा रे, आता हसा. फक्त सांगा, जाऊ द्या इंद्रिकरला हलकट म्हणा. एक
असलं बसलेलं तुम्हाला प्रश्न आहे, सावध राहा. म्हशीमध्ये चैतन्य, माणसात चैतन्य, म्हणजे देव चैतन्य रूपाने प्रत्येकात आहे. मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. आजारी तुम्ही नाही, देव मग बोलत जायचं. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का नाही? डोक्याला ताण द्यावा लागतो. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, ते शोधच लावायचा त्याला. जीव देवाचा अंश नाही का? आहे. मग हा जीव जर देवाचा अंश आहे तर हा जीव देव का नाही? करेक्ट. ऐका, का नाही? हा देवाचा अंश आहे पण हा जीव देव का नाही? तर ह्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. मी देव आहे. देव तुम्ही मी जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन, कशाला बांध कोरीन, कशाला जुगार खेळन, कशाला चिंगळ्या खाली घालून गोण्या टाचील, कशाला राणीला गुल्ल्या दाखीन, कशाला डीजे पुढे नाचल, अजून काहींच्या चड्ड्या वल्ल्या रात्री की नालायक बापाच्या आवला भिकार पैदा होईल महाराज. उगाच आता उगाच आपण पराक्रम केला नाही तर नाव लिहायला ठोदा परवडत नाही. आणि तेच सकाळी म्हणतात नवीन वर्षात चांगलं वागायचं. त्या बापाला भोंगळा करून हल्ला. मोटरसायकल चालत तर कुत्र्याला लात आणते. त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. वन साइड भांडगा बघला तर कुचिड्या नालाय का अंडरपॅनला वा झाल्या काय खाली खाजी तिंडा देते. इडी आवलात नाहीत काय नाही. येताना आईला तरास, शाळेत गुरुजीला तरास, लगीन केलं सासरवाडीला तरास आणि मी याला कावल्याला तरास. काय उपयोग? काय उपयोग त्याचे? काय उपयोग नाही. चला थोडं पुढं करंट लावून दिलाय ते मला. जीव देव का नाही? उत्तर, जीवाला मी देव आहे याचं बोला जा, याचं ज्ञान नाही. फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही. मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही. मग संतांशिवाय येणार नाही तर संत कोण? 12 वर्ष साई पालखीनं जेवढं शिर्डी पर्यंत जाणं केलं त्यांच्याकडून 3 तप घडले. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. बरोबर. हा जो तुमचा दिंडी सोहळा साहेबांमुळे गेला, हा 3 तप करून आला. पायी चालणं एक तप, साईबाबाचं भजन करणं दुसरं तप, आणि अन्नदान करून शरीर 5 दिवस 6 दिवस साईबाबासाठी खर्च करणं कायिक तप झालं, वाचिक तप झालं, मानसिक तप झालं. त्यामुळे साईबाबा सारखा संत प्रसन्न झाला. शून्यातला माणूस वृक्ष मित्र झाला. शून्य. आणि कधी धनाटयाचं, जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात, आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीच होतात. तुम्ही कोणाचा नियम पहा. झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही. बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही. महिला मंडळ, सुनबाईला 3रा महिना लागला, चेक करून आणली. चेक करावं लागते. थोडस हे करून घेतलं, मुलगा आहे की मुलगी. तिथून पुढे सवय लागली तिला. आता चेक केली. आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची, काम कमी करायचं, जिना चालायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड. तिला पिठलं खायचं नाही, पिठल्यानं पोर येडं होईल. पिठलं खायचं नाही, तिने फक्त भंगार खायचं. मग तिचा 7व्या महिन्यात डोळे झाले. अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं. डोळे जेवण झालं.
तिला बाळांपणाला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं, अख्खं घर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर एकदम तज्ञ. डॉक्टर म्हणले आडवं आलंय, येऊ द्या. आडवं उभं पण येऊ द्या. आलं. 16 टाके पडले. 90,000 रुपये डॉक्टरचं बिल झालं. चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत किती? 90,000. त्याच घरात मांजर होती. तिला डोहाळे नाही, पोटाला अन्न नाही, सोनोग्राफी तिची कोणी केली नाही. तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दोघांमध्ये देखणं पोरग कोणचं? मांजरीचं. तिचं डोळे जेवण नाही. बरं, तिला पोटाला अन्न मिळालंच असं. पण एक आयडिया ऐका, मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज. त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात. ही त्या जिभेच्या ताकदीत आहे. काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभेत, आईच्या जिभेत. मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घेऊ वाटतं का नाही? पांढरं शुभ्र जर पिलू असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं. काही काही लहानाले पोरं तर त्याला मांडीवर घेतात, जीव घालतात. इतकं ते पिलू देखणं दिसतं. आणि त्याच्या आईला डोळे नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही. बरं, पोटाला अन्न आली फिरून तर बरं, तिच्या बाळाला आईचं स्तन कुठे दाखवावं लागलं नाही. पिलं आंधळी होती पण दूध पिली. 4 घरं फिरून आली का पाय पसरून देणार. 4 स्तनाला 4 मुलं मनसक्त पेणार. बरं, मुलं इतकी गोरी गोमटी, डाग नाही कुठं डाग. दातात धरायचं, 7 घरं फिरवायचे, पुन्हा त्याच घरी जायचं. दूध